वसुदेव जेव्हा गोकुळातून कारागृहात पोहोचले तेव्हा पुढे काय घटित झाले? तर पुढे वासुदेवांनी कारागृहाचे सर्व दरवाजे पुन्हा पहिल्यासारखे सुव्यवस्थितपणे बंद केले. आता पहारेकऱ्यांना जाग आली आणि त्यांना नुकताच जन्मलेल्या बालकाचा रडण्याचा आवाज आला. कंस बालकाच्या जन्माची वाटच पाहत होता. पहारेकऱ्यांनी ताबडतोब कंसाकडे धावत गेले आणि त्यांना बालकाच्या जन्माची वार्ता कळवली. ती वार्ता ऐकत्याच कंस ताडकन त्याच्या शय्येवरून उठला आणि ओरडला, माझ्या जीवनाचा क्रूर अंत आता जन्मला. कंस हादरला देखील, कारण त्याचा मृत्यू समीप येत होता. त्याच्या डोक्यावरचे केस अस्ताव्यस्त झाले होते. तो तात्काळ बालकाच्या जन्मस्थानाकडे निघाला. आपला बंधू कंस आपल्याकडे येत असल्याचे पाहून देवकीने अतिशय कळवळीने कंसाची प्रार्थना केली. प्रिय दादा, अरे ही कन्या आहे, तिला मारू नकोस. तुला तिच्यापासून काहीच धोका नाही. असा आकाशवाणीचा संदेश आहे. तुला स्त्री बालकाकडून काही धोका नाही, तुला तर पुरुष बालकाकडून धोका आहे. प्रिय भाऊ, तू आतापर्यंत माझी अनेक बालके ठार केलीस, त्यात तुझा दोष नाही. तुझ्या सोबत असुरी प्रवृत्तीच्या मित्रांनी तसा तुला सल्ला दिला आहे, परंतु या मुलीला जीवन देण्याची मी तुला भिक्षा मागते. तिला माझी पुत्री म्हणून जगू दे रे. पण कंसाला काही तिची दया आली नाही. त्याने चौतळल्याप्रमाणे तिच्या मांडीवरील कन्येला निर्दयीपणे दगडावर आपटण्याचा प्रयत्न केला, पण ती कन्या त्याच्या कठोर हातातून निसटली. ती आकाशात गेली आणि ती अष्टभुजा धारण करणारी विष्णूची अनुजा म्हणून प्रगट झाली. तिने तिच्या 8 हातात धनुष्य, भाला, बाण, घंटा, शंख, चक्र, गदा आणि ढाल इत्यादी वस्तू धारण केल्या होत्या. ती कन्या वस्तुतः दुर्गा देवीच होती. तिचे असे प्राकट्य पाहून सिद्ध लोक, चारण लोक, गंधर्व लोक, अप्सरा लोक, उरग लोक अशा विविध ग्रह लोकांची निवासी देवता तिची विविध पूजा साहित्य अर्पण करून सादर प्रार्थना करू लागली. आकाशातून देवीने कंसाला संबोधित केले. ती म्हणाली, अरे मूर्खा, तू मला कसा मारशील? तुला ठार मारणारे वैरी बालक माझ्या पूर्वीच या जगात कुठेतरी जन्मले आहे. आपल्या बहिणीशी इतका क्रूर होऊ नकोस. या प्राकट्यानंतर ही दुर्गा देवी जगाच्या अनेक भागांमध्ये अनेक वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध झाली. हे शब्द ऐकून कंस अतिशय भयक्रांत झाला. काहीशा करुणेने त्याने वासुदेव देवकी यांचे साखरदंड मोकळे केले आणि नम्र भावाने त्यांची माफी मागू लागला. तो म्हणाला, मी आपला घोर अपराधी आहे. मी अतिशय क्षुद्र हृदयाचा मनुष्य आहे आणि आपण उदार हृदयाचे आहात, म्हणून माझ्यावर दया करा आणि मला क्षमा करा. आपला मेहुणा वसुदेव आणि बहीण देवकी यांच्याशी असे बोलत होता तेव्हा त्याच्या नेत्रातून अश्रू ओघळू लागले आणि तो त्यांच्या चरणी पडला. ज्या दुर्गा देवीला त्याने मारण्याचा प्रयत्न केला होता, ज्या शब्दावर विश्वास ठेवून त्याने तात्काळ आपला मेहुणा आणि बहिणीला मुक्त केले. त्याने स्वतःच्या हाताने त्यांचे साखरदंड सोडले आणि मोठ्या करुणेने पारिवारिक जनाप्रमाणे आपले सख्य प्रदर्शित केले. कंसाला पश्चाताप झाल्याचे पाहून देवकी व वासुदेव यांना समाधान झाले. आपल्या बहिणीला व मेहुण्याला समाधानी झाल्याचे पाहून कंसाची अपराधाची भावना कमी झाली. त्याने वासुदेव आणि देवकी यांना कारागृहातून मुक्त करून त्यांची अनुज्ञा घेतली. तो शांतपणाने आपल्या राजवाड्यात परतला. आपला वैरी बालक जन्माला आला आहे असे समजल्यावर कंसाची काय अवस्था झाली व त्याने पुढे काय योजना आखल्या? नक्कीच कंसाने अशा बऱ्याच योजना आखल्या होत्या. त्याने लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या सर्व सल्लागारांना एकत्र बोलवले आणि अगोदरच्या रात्री घडलेल्या सर्व घटना त्याने सांगितल्या. त्याचे सर्व सल्लागार असुरच होते आणि ते देवांचे नितांत शत्रू. त्यामुळे रात्री घडलेल्या घटनेबद्दल कंसाचे बोलणे ऐकून ते सर्व अतिशय खिन्न झाले. ते फारसे अनुभवी किंवा विद्वान नव्हते. ते कंसाला सल्ला देऊ लागले, महाराज, आता आपण एक व्यवस्था करू. सर्व नगरातून, प्रांतातून, ग्रामांतून, पुराणातून या 10 दिवसात जी बालकं जन्माला आली आहेत त्यांना ठार मारण्याची योजना बनवू. ही योजना आपण कोणताही विचार न करता अंमलात आणू. कंस आणि त्याचे असुरी सहाय्यक शक्तीच्या अहंकाराने खूप मातले होते. कंसाच्या दरबारात असुर वेगवेगळ्या योजना सुचवू लागले. भगवान विष्णूच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ करणारे ब्राह्मण, ऋषी, तपस्वी यांना मारण्याची योजना सुचवली. यज्ञामध्ये तुपाची आवश्यकता असते म्हणून गायींना ठार करूया. ते दृष्ट असुर या सर्वांना ठार करून संपवण्याची परवानगी मागू लागले. अशा रीतीने असुरी मंत्र्यांकडून मिळालेल्या सल्ल्यानंतर मूळचा महादृष्ट असलेल्या कंसाने विनाशकारी शाश्वत काळाच्या पाषाण बंधनात सापडून ब्राह्मण आणि वैष्णवाच्या छळ करण्याची योजना केली. त्याने
सर्व साधू सज्जनांचा छळ करण्याची असुरांना आज्ञा केली आणि राजवाड्यात परतला. कंसाच्या अनुसार सर्वच रजोगुणाच्या प्रभावाखाली होते, तसंच तमोगुणाच्या भ्रमित झालेले होते. साधूजनांचे शत्रुत्व करणे हाच त्यांना एकमेव उद्योग होता. असे कृत्य केवळ आयुष्य मर्यादा घटवणारी असतात. असुरांनी ही क्रूर प्रक्रिया लवकरच अंमलात आणली आणि आपल्या मृत्यूला लवकर प्राचरण केले.